निसर्ग प्रवास चॅनलवर. सो आता आपला प्लॅन आहे ना ट्रॅकिंगचा आहे आणि फर्स्ट टाईम माझाही जो आपण जी प्लेस ठरवली ना ती फर्स्ट टाईम आहे, त्यामुळे मलाही जास्त काही माहीत नाही आहे. कोंढाणा केव्सला आपल्याला जायचं आहे. सो जवळ आहे, जास्त लांब तर नाहीच आहे. सेकंड, जाता जाता आपल्याला राईड पण करायची आहे. सो दोन्ही गोष्टी आपल्या एकत्र होणार आहेत. प्लस तिथे गेल्यावर किती गोष्टी बघायला भेटत आहे. सो त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. लगेचच आपण आता थोडे चेंज करून लवकर निघू, बिकॉज आपल्याला लवकर पोहोचायचं आहे. पूर्ण व्हिडिओ बघत राहा, बिकॉज त्या व्हिडिओमध्ये खूप मजा येईल, नवीन गोष्टी बघायला भेटतील. सो लास्टपर्यंत स्टे अँड वॉच. ओके, बाय, भेटू लवकरच. सो गाईज आपण आता जस्ट पोचलो आहोत. पार्किंगच्या इथे पार्किंगला पण गाडी लावली आहे, बघू शकता अशी. आता आपण चाललो आहोत वरती कोंढाणा केव्सला चालत. बघू आता किती किलोमीटर आहे ते. सो थोडा पुढे गेलेलो आम्ही कोंढाणा केव्ससाठी, बट थोडा प्रॉब्लेम झाला, तिथून एंटर नाही. बघू शकता सध्या थंडीचे दिवस, पाऊस गेले त्यामुळे सध्या पूर्ण तुम्हाला इथे ग्रीनरी कमी दिसेल. पावसामध्ये तुम्हाला इथे जर आला तर पावसामध्ये अजून उत्तम सिनरी भेटेल. आताही काही वाईट नाही आहे, बट मस्त आहे. बघू शकता असे डोंगर क्लास आहेत. जस्ट ट्रॅकिंग चालू केली आहे. हे तर माझ्यासोबतच असतं नेहमी, कारण का मी कुठे सोडत नाही. सो हार्डली 5 मिनटं झालेत ट्रॅक सुरू करून. जास्त अजून माहीत नाही किती मिनटं आहेत, पण सांभाळून होते. जरा माकडांची भीती असेल तुम्हाला, माकडं आहेत, त्यामुळे काही खाऊ बिऊचं सामान आलात तर तुम्ही ते बॅगेतच ठेवा. थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो माकडांकडून, त्यामुळे. बघू अजून किती. आज तुम्ही बघताय इकडे आपल्याला जायचं आहे, इकडे कोंढाणा केव्स आहे, त्यामुळे एक्झॅक्ट मलाही नाही माहीत कुठे आपण. जी वाट आहे ना त्या वाटेने आपण जाणार आहोत. कसं काय ते बघूया. चला, मी बोलत तरी आपल्याला अर्धा तास लागेल. थोडा इकडे पूर्ण जंगल आहे. इथे ॲरो लावलेला आहे की आपल्याला कुठे जायचं आहे ते. इथे पावसामध्ये आपण परत एकदा येऊ, पावसामध्ये बघू काय इथे सीन असतो. कारण का जो मी आत्ता सीन बघतो तो थंडीतला आहे आणि त्यामुळे इथली ग्रीनरी कमी आहे. मग जी पावसामध्ये असेल ना, आपण ती अनुभवायला नक्कीच एकदा पावसामध्ये, नेक्स्ट इयरला आपण पावसामध्ये नक्कीच एक विजिट करू. आता हार्डली चेक केलं जस्ट आता 200 ते 300 मीटर, 200 ते 300 मीटर आहे, जास्त लांब नाही आहे. सो जास्त लांब आहेच नाही कोंढाणा केव्स. प्रमाणाच्या बाहेर म्हणजे एकदम जवळ आहे, हार्डली अर्धा तासाच्या वरती तुम्हाला ट्रॅक करायची गरज नाही आहे. ओके, आणि रस्ता एकदम म्हणजे थोडाफार वरती चढायचा आहे, बट इझी आहे. जास्त तुम्हाला डोंगर नाही चढायचे आणि थकवाही नाही लागत. बघू शकता असं. हां, तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला दाखवतो. इथूनच कोंढाणा केव्स दिसते. हे बघा समोर दिसली, ही कोंढाणा केव्स आहे आणि हा आपला एंट्रन्स आहे. या एंट्रन्सने आपल्याला वरती यायचं आहे. सो पोचलो आहोत फायनली.
बघू शकता असा एंट्रन्स मस्त आहे, पायऱ्या आहेत व्यवस्थित. आपण इकडे काहीतरी माहिती बघू. या लेणीचा शोध 1830 नंतर लागला. त्याच्यानंतर सर्वांना माहीत पडलं की कोंढाणा केव्हच्या इथे लेणी आहे. सो तुम्हाला मी सर्व डिटेल्स देईन. ही अशी इथे आहे ती, व्हिडिओच्या एंडला तुम्ही बघू शकता. आणि आपण पोचलो ऑलमोस्ट. सो हा एंट्रन्स आहे, खूप सुंदर आहे आणि इथूनच मला लेणी खूप सुंदर दिसते. त्यामुळे आपण बघू आता तिथे वरती जाऊ आणि कसं आहे काय ते, किती सुंदर लेणी आहे ते आपण आता बघूच. चला. बट मला जे आवडलं ना, ह्या शेळ्यांच्या बाजूला जी झाडं लावली आहेत ना, ती सध्या पाणी नसल्यामुळे हे झाले, बट मस्त वाटते. बघू शकता हा कोंढाणा केव्हचा व्ह्यू आहे. ओके, सो आपण पोचलो आहोत. बघू शकता मस्त अशी लेणी आहे. एक नंबरची सुंदर अप्रतिम. आपण एक एक जवळ जवळ जाऊन बघू की या लेणीची वैशिष्ट्य काय आहे ते. खूप सुंदर अशी लेणी आहे. मस्त असं एक शांतता ठेवण्यासाठी सांगितलंय, त्यामुळे जास्त बोलू नाही शकत. बट एक खूप जुनी प्रतिमा आहे जी पूर्ण बघा, बघू शकता तुम्ही कशी वाट लागली. हे स्तंभ आहेत. सो कोंढाणा केव्हज लेणी मस्त आहे. सो बघू आता त्याच्यात 2-3 तुम्हाला मी एकदम क्लिअर मध्ये नंतर वाचून टाकेन. इकडे एंट्री बंद आहे. तुम्ही हा लेणीच्या इथून जो व्ह्यू दिसतो तुम्हाला किती मस्त आहे. ओके, आणि हा लेणीचा फ्रंट जे मंदिर बोलू शकता लेणीमधले. ठीक आहे, तुम्हाला दर्शन करायचं असेल तर जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे कोंढाणा केव्हज मधलं एक मंदिर बोलू शकता तुम्ही. हो, अशी बघू शकता वरती मस्त एक एक्झॅक्ट काही आहे, मस्त आहे. मस्त रूम सारखं आहे. बट ह्याच्यामध्ये ना मला एक थोडा युनिक तुम्हाला सांगू इच्छितो. मला असं वाटतं जरा, म्हणजे जस्ट एक युनिक, जर तुम्ही हरिश्चंद्रगडला गेला असाल तर तिथे जे शंकराचं मंदिर, जी शंकराची पिंड आहे, तिथेही असे हा एक पाठचा, बाकीचे असे चार स्तंभ आहेत. 4 स्तंभापैकी त्याच्यात 3 स्तंभ तुटलेले आहेत आणि एक आहे. ॲज इट इज सेम इथे पण तुम्हाला बघायला मिळते. ते एक आहे आणि
बाकीचे चार ना चारपेक्षा जास्त आहेत, पण सर्व स्तंभ तुटलेले आहेत. लेणी तसं बघण्यासारखं जास्त काही नाही, बट जी कलाकृती आहे ती अप्रतिम आहे. बघू शकता तुम्ही. खालचं तुम्हाला परत दाखवेन एकदा. सो आजचा आपला ट्रॅक संपत आला आहे, बिकॉज जवळपास आपण ऑलमोस्ट कव्हर केलं आहे. कोंढाणा केव्ज खूप अतिशय अशी लेणी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बघण्यासारखं तर खूप काही आहे. बट ही लेणी जास्त मोठी नाही, त्यामुळे तुम्हाला जास्त टाईम नाही लागत आणि आपण ऑलमोस्ट पूर्ण कव्हर केले लेणी. सो तुम्हाला जेव्हा पण विजिट करायची असेल तर नक्की येऊ शकता. इथे जास्त एक तर मुंबईपासून ती जास्त लांब नाही, त्यामुळे इझी टू वे आहे. आणि जर यायचंच असेल तर नक्की म्हणजे पावसामध्ये या, कारण का पावसामध्ये जो इथला निसर्ग असेल ना तो अप्रतिम असेल. आणि जे मगाशी तुम्ही व्हिडिओमध्ये जसे बघितलं असेल व्ह्यूज, तर व्ह्यूज तर एक नंबर आहेत. आणि इथे आल्यावर एक वेगळी शांतता मिळते, कारण का इथलं वातावरण ना खूप आणि खूप शांत आहे. पण हा जो कोणाला केव्स विजिट करायची असेल ना, तर तुम्हाला मी नक्कीच सांगेन की तुम्ही पावसामध्ये विजिट करा, कारण का पावसामध्ये बघण्यासारखं खूप काही आहे. आणि तेव्हा तुम्हाला निसर्ग अनुभवता येईल. जे मेन आहे तुम्हाला फिरणं प्लस तुम्हाला जो निसर्ग अनुभवायचा आहे ना, तो पावसातच करू शकता. कारण आत्ता तुम्ही बघता ना, मी सकाळी गेलेलो त्या टायमाला थोडी थंडी होती म्हणून काय वाटत नव्हतं, पण आत्ता 1-1:30 झालं आहे, 1 या 1:30 वाजला आहे. पण नाही बोललात ना, गरमी जाम होते. म्हणजे आता सध्या थंडीचे दिवस आहेत, त्या ह्याच्यामध्ये तुम्ही बोललात तर गरमी खूप वाढली आहे. त्यामुळे तुम्ही जरी विजिट करायचं असेल तुम्हाला इथे, तर तुम्ही नक्की फक्त पावसामध्येच विजिट करा. त्याच टायमाला तुम्हाला खूप बरं वाटेल. ओके, सो चला, हा बघा तुम्ही समोर बघू शकता काय मस्त सिनरी आहे. सध्या तिथे आय थिंक सो झरं आहे, त्यामुळे तिथून पाणी आहे. तिथे आय थिंक सो शेती करतात तिथे. बाजूला किंवा राईट साईडला तुम्ही घरं बघू शकता, जे गाववाले आहेत त्यांची घरं आहेत.